आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्व भारतीयांना अभिमान आणि स्वाभिमान वाटावा असा हा आजचा दिवस आणि हा दिवस ज्यांच्यामुळे आला आहे ते या देशाचे खरे हिरो, ज्यांनी आपल्या घरादाराची, आपल्या संसाराची, आपल्या मुला बाळांची, अरे एवढंच काय, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या देशासाठी बलिदान दिले, त्या सर्व वीर आणि वीरांगणांना या ठिकाणी तुमच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते। मंचावर उपस्थित व आपल्या सर्वांना नमस्कार करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। 15 ऑगस्ट 1947 रोजी, अरे 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा आवाज घुमला। शूरवीरांच्या त्यागाने भारत मातेने मोकळा श्वास घेतला। 150 वर्षाच्या गुलामीचा अंधार दूर झाला। 150 वर्षाच्या गुलामीचा अंधार दूर झाला। क्रांतिकारांच्या बलिदानाने आजचा हा दिवस आला। क्रांतिकारांच्या बलिदानाने आजचा हा दिवस आला। प्रत्येक वर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो आणि ज्यांनी ज्यांनी या भारत मातेसाठी, या देशासाठी, ही स्वातंत्र्याची पहाट उगवण्यासाठी दिवसाची रात्र केली आणि रात्रीचा दिवस केला, त्या सर्वांचे कार्य, त्याग, बलिदान या सर्व गोष्टींचे आपण स्मरण करत असतो। शूरवीरांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करत असतो। त्यांचे विचार आपण आदर्श म्हणून घेत असतो, कारण कुणाची हिम्मत, ताकद या भारत मातेकडे वाकड्या नजरेने बघण्याची होऊ नये यासाठी या स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो। पण माझ्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे, तो म्हणजे मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे का? आहे का? ज्या वीर आणि वीरांगणांनी रक्ताचं पाणी केलं त्यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारतात आहे का? कारण इथे होतात आतंकवादी हल्ले, इथे होतात धर्मात भांडणे, इथे पेटतो भाषेवरून संघर्ष। मग तुम्हीच सांगा, हे आहे का खरे स्वातंत्र्य? अरे हे आहे का खरे स्वातंत्र्य? आज आपण पाहतो तर आजही आदिवासी, गोरगरीब, डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना चांगले रस्ते नाहीत, चांगल्या आरोग्याची सुविधा नाहीत, ज्या ज्या सुविधा त्यांना मिळायला पाहिजे त्या सुविधा त्यांना मिळत नाहीत। मग आजचे स्वातंत्र्य त्यांच्या जवळ पोहोचले आहे का? अजूनही एखादी महिला एकटी जर रस्त्याने जात असेल तर तिच्या मनामध्ये भीती असते, तिच्या मनाला थरकाप सुटत असतो की मी रस्त्याने चालत असताना कुणी माझ्यावरती वाईट नजरेने बघेल का, कुणी माझ्यावर हल्ला करेल का? मग तिच्या मनाला अजूनही स्वातंत्र्य मिळाले आहे का? आजही अनेक गोरगरिबांवर तो अन्याय होतो, पण मात्र श्रीमंताला लवकर न्याय मिळतो आणि मात्र गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी वर्षांवर्षी वाट बघावी लागते, वाट पाहावी लागते। मग त्या गोरगरिबांच्या वाटेला आजही खरे स्वातंत्र्य आले आहे का? ज्या शहीदांनी या देशासाठी आपले प्राण अर्पण केले, वीर मरण पत्करले, त्यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर तो फक्त सीमेवरती लढणाऱ्या जवानांनी निर्माण करायचा का? शासन आणि प्रशासनाची जबाबदारी तर आहेच, परंतु या देशामध्ये जो जो व्यक्ती राहतो, या देशाच्या मातीवर जो जो आपले जीवन जगतो, त्या प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे। आणि सर्वात शेवटी मी असं म्हणेल की महात्मा गांधीजीच्या सत्य अहिंसेचा मार्ग, या मार्गाने त्यांना बनवायचा होता हा देश स्वर्ग। सुखदेव, राजगुरू, भगतसिंग हसत हसत चालले फासावर, कारण देश प्रेम, देश सेवा होती त्यांच्या श्वासाश्वासावर। वीर शहीदांच्या बलिदानाने उघडले स्वातंत्र्याचे दार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिले आम्हा सर्वाधिकार। चला आपण सर्व मिळून असा भारत घडवूया, ज्या जगामध्ये मान सन्मान या देशाला मिळवून देऊया, या देशाला मिळवून देऊया, या देशाला मिळवून देऊया। धन्यवाद।